अमोल पुण्यात एका छोटीशी हस्तकला वस्तूंची दुकान चालवत होता. सुरुवातीला व्यवसाय बऱ्यापैकी चालला, पण नंतर महागाई, स्पर्धा आणि ऑनलाईन दुकानांमुळे विक्री अगदीच थांबली. 3 महिने झाले होते, एकही मोठी ऑर्डर मिळाली नव्हती. शिपिंग खर्च, भाडं, मजुरांचे पैसे सगळं डोक्यावर चढलेलं. अमोल रोज रात्री हिशोब लिहायचा आणि त्याचं मन अधूनमधून खचायचं. एके दिवशी तो अगदी हताश झाला. दुकान बंद करायचं ठरवलं. पण त्याच्या आईनं त्याला एक सल्ला दिला, बाळा, आपण एकदा श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊया. प्रसाद अर्पण कर आणि मनापासून प्रार्थना कर. तो खरोखरच दुसऱ्या दिवशी अक्कलकोटला गेला. श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात लीन होऊन बसला. त्याने एक लहानसा प्रसाद अर्पण केला आणि डोळ्यात अश्रू ठेवून प्रार्थना केली, स्वामी, हा माझा शेवटचा प्रयत्न आहे. आता सगळं तुमच्यावर सोडलं. परत आल्यानंतर 2च दिवसांनी त्याला एक अनोळखी नंबरवरून फोन आला. एका कॉर्पोरेट कंपनीसाठी हँडमेड गिफ्ट्सची मोठी ऑर्डर हवी होती, फक्त त्याच्यासारख्या हस्तकला व्यवसायासाठी. अमोलला काही क्षण कळच नाही. इतक्या दिवसात पहिल्यांदा त्याच्या दुकानात पुन्हा जीव आला. कामगार परत बोलावले गेले. ऑर्डर वेळेत पूर्ण झाली. नफा मिळाला आणि सर्वात महत्त्वाचं, त्याच्या मनातल्या श्रद्धेला उत्तर मिळालं. अशाच आणखी स्वामी अनुभवाच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्याकडेही असा एखादा अनुभव असेल तर तो कमेंटमध्ये जरूर लिहा. मी तो सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवेन.